अख्ख्या गव्हाची खीर, तर काही ठिकाणी नागपंचमीला ही खीर केली जाते, तर काही ठिकाणी गणपतीला. तर आमच्याकडं पितृपक्षामध्ये ही खीर केली जाते नैवेद्यासाठी. तर हे खीर करण्यासाठी सुरुवातीला गहू सडून घेतात. गहू सडून घेणे म्हणजे गव्हाला गरम पाण्यामध्ये 10 ते 15 मिनिट घालायचं. त्यानंतर ते बाहेर काढून सुती कापडावरती काढून घ्यायचे. ते मिक्सरला फिरवून छान वाळवून ते छान पाकडून घ्यायचे, म्हणजे त्याच्यामधला कोंडा बाजूला काढून घ्यायचा. नंतर ते शिजून घ्यायचे आणि गहू शिजल्यानंतर त्याच्यामध्ये गूळ किंवा साखर आवडीनुसार घालायचं, तूप घालायचं आणि त्याला एक वेळेस छान मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये आवडीनुसार जायफळ, वेलची पूड आणि तळून घेतलेले ओल्या नारळाचे काप घालायचे. तुम्ही याच्यामध्ये काजू बदाम देखील घालू शकता. शेवटी थोडंसं मीठ घालायचं आणि आपली ही खीर तयार झाली. तर पूर्ण व्हिडिओ चॅनलवरती आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.